विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जे आपल्या सोबत आहे. विजय भाऊ, काल भाजपनं राज्यभर आंदोलन केलं, महाविकास आघाडीचे आंदोलन झालं. महाविकास आघाडीचं पुन्हा आजपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू होणार आहे. नाही, असं आहे की या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आता पेटलेलं आहे, त्या वातावरण लोकांची मनं दुःखी झाली, लोकांच्या मनात वेदना आहेत आणि एक संतापाची चीड पण आहे. या सगळ्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून, विरोधक म्हणून आम्ही जर या राज्यातील छत्रपती शिवरायांचा अपमान होत असेल आंदोलन करत असू, महिलांचं शोषण होत असेल, महिलावर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, तर मग आम्ही शांत बसायचं का? आम्ही बघत बसायचं आणि सत्ताधाऱ्यांनी खुर्ची उभत बसायची, आम्ही डोळे बंद करून यांचे सगळे पाप सहन करत बसायचं आणि जनतेला सांगायचं की आता आम्ही काही करू शकत नाही, हे जेवढे करतील पाप किंवा जेवढे राज्याला उद्ध्वस्त करतील तर बिनधास्तपणे करू द्या, असं म्हणत आम्हाला बसायचं का? अरे, सरकार म्हणून तुमची जबाबदारी हे राज्य चालवत असताना सामान्य माणसाला कुठेही अन्याय होणार नाही, या राज्यातील, या देशातील महापुरुषांचा अपमान होणार नाही, या राज्यातील महिलांचं शोषण होणार नाही, ही जबाबदारी त्यांची आहे. म्हणून आज पुन्हा रोज ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे या सरकारच्या नाकर्तेपणाचं हे जे आंदोलन करतायत भारतीय जनता पक्ष, हे पाप लपवण्यासाठी करतायत आणि आम्ही यांचं पाप उघड करण्यासाठी पुन्हा आंदोलन करतो आहोत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. काल बावनकुळे यांनी म्हटलं की 10 तारखेपर्यंत आमच्या जागा वाटपाचं सूत्र ठरेल. महाविकास आघाडीची काय स्थिती आहे त्या बैठकांची? नाही, बैठका आमच्या 3 बैठका झालेल्या आहेत आणि या महिन्यामध्ये आमच्या बैठकांमध्ये संपेल. सप्टेंबर एंडपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये जागा वाटपाचा प्रश्न सुटावा या दृष्टीनं आमच्या बैठकांचं आता काम सुरू झालेलं आहे. सर्वाधिक लोकसभेत मोठा पक्ष काँग्रेस होता, विधानसभेतील सगळ्यात जास्त जागा काँग्रेस लढेल? नाही, जागा काँग्रेसनी अधिक लढावं हे महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे, जो आलेला सर्वे आहे. आता ह्यामध्ये शेवट आघाडी धर्म आहे, आघाडीच्या धर्मामध्ये बसून निर्णय घेऊ शकतो. शेवटचा प्रश्न माझा, जो सर्वे आला तुमचा अंतर्गत सर्वे, त्यात काँग्रेस मोठा पक्ष, यानुसार जास्त जागा लढवण्याबाबत हालचाली कार्यकर्ते दावा करत आहेत तुमच्या लोकसभेच्या निकालानंतर? त्या कार्यकर्त्यांचा दावा आहे, लोकांचाही तो कौल दिसतो आहे अशा परिस्थितीमध्ये. परंतु आम्हाला हे महापापी सरकार हे गाडायचं आहे, त्यामुळे आम्ही जागा वाटपाचा फार काही याच्यात कोणी अधिक कोणी जास्त यापेक्षा तो समन्वयाने सोडवू आणि या राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता आली पाहिजे, हे सरकार गेलं पाहिजे, लोकांना चांगली सरकार दिलं गेलं पाहिजे, या भूमिकेतून काम करू. या महिन्यात जाहीर होईल, या महिन्यात जाहीर होईल महाविकास आघाडीचा बऱ्याच जागांचा प्रश्न या महिन्यात संपेल. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.